नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। मित्रांनो, ग्रामसेवक भरतीतील जो कृषी घटक आहे त्यावरील आपण प्रश्नपत्रिका बघत आहोत। आज प्रश्नपत्रिका क्रमांक 2। चला मग सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक शेअर करायला विसरू नका। चला मग पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात संपूर्ण जिल्हा ई फेरफार सुरू करणारा पहिला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात संपूर्ण जिल्हा म्हणजे पूर्ण जिल्हा ई फेरफार सुरू करणारा पहिला जिल्हा कोणता? ऑप्शन आहे पुणे, अकोला, अमरावती, सातारा। आणि याचं योग्य उत्तर आहे अकोला। अकोला जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे ज्याने जो फेरफार आहे आपला तो ई फेरफार म्हणून केलेला आहे। नंतरचा प्रश्न, हाताने परागीभवन केल्यास कोणत्या पिकात उत्पादन वाढते? ऑप्शन आहे जवस, करडई, सूर्यफूल, शेंगदाणा। आणि याचं योग्य उत्तर आहे सूर्यफूल। सूर्यफुलात हाताने परागीभवन केल्यास त्या पिकाचे उत्पादन वाढते। कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचा परवाना कोणाकडून घ्यावा लागतो? जर आपल्याला कृषी सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर त्याचा परवाना कोणाकडून घ्यावा लागतो? ऑप्शन आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आणि जिल्हाधिकारी। आणि याचं योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी। यांच्याकडून आपल्याला कृषी सेवा केंद्र सुरू करायचं असेल तर परवाना घ्यावा लागतो। नंतरचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च कोठे आहे? ऑप्शन आहे कलकत्ता, पंतनगर, नवी दिल्ली आणि बेंगलोर। कुठे आहे? बेंगलोर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च बेंगलोर येथे आहे। नंतरचा प्रश्न, ग्रामीण समाजशास्त्राचा अभ्यास सर्वप्रथम कुठे सुरू झाला? ऑप्शन आहे USA, भारत, चीन, रशिया। कुठे झाला? ऑब्वियसली भारतातच झालेला आहे। ग्रामीण समाजशास्त्राचा अभ्यास सर्वप्रथम भारतातच करण्यात आलेला आहे। त्यानंतर भारतातच सर्वात जास्त ग्रामीण भाग आहे। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर पण करा। तसंच चॅनलवर ग्रामसेवक भरतीविषयी व्हिडिओ टाकलेले आहेत तर चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओ बघा। त्यानंतरचा प्रश्न आहे, संदेशवहन ही कशी प्रक्रिया आहे की ज्यात संदेश ही कुणाकडून कुणाकडे जाते? संदेशवहन ही कशी प्रक्रिया, कशा पद्धतीची प्रक्रिया आहे की ज्यात संदेश कुणाकडून कोणाकडे जाते, एकाकडून दुसऱ्याकडे जाते तर कशी जाते? याचे ऑप्शन आहे श्रोत्याकडून श्रोत्याकडे, श्रोत्याकडून श्रोत्याकडे, स्त्रोताकडून श्रोत्याकडे आणि स्त्रोताकडून स्त्रोताकडे। म्हणजे श्रोत्याकडून स्त्रोताकडे म्हणजे ऐकणाऱ्याकडून बोलणाऱ्याकडे, किंवा श्रोत्याकडून श्रोत्याकडे ऐकणाऱ्याकडून ऐकणाऱ्याकडे, किंवा स्त्रोत्याकडून श्रोत्याकडे बोलणाऱ्याकडून ऐकणाऱ्याकडे, की स्त्रोताकडून स्त्रोताकडे, की बोलणाऱ्याकडून बोलणाऱ्याकडे। तर याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन नंबर 3, बोलणाऱ्याकडून ऐकणाऱ्याकडे, श्रोत्याकडून श्रोत्याकडे। तर नेक्स्ट प्रश्न बघूया आपण, स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण? ऑप्शन आहे राजगोपालाचारी, बाबासाहेब आंबेडकर, सरोजिनी नायडू, मौलाना अब्दुल कलाम आझाद। आणि याचं उत्तर सर्वांनाच माहीत आहे, मौलाना अब्दुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री होते। धारवाडी काटा म्हणजे काय? धारवाडी काटा म्हणजे काय? ऑप्शन आहे धारवाडहून आणलेला वजन काटा, पायात बोचलेला विशिष्ट काटा, बिनचूक वजनाचा काटा, कान टोचण्याचे एक साधन। याचे योग्य उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? बिनचूक वजनाचा काटा म्हणजे धारवाडी काटा। घाशीराम कोतवाल हे नाटक कोणत्या लेखकांनी लिहिलेले आहे? घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिलेलं आहे? ऑप्शन आहे विजय तेंडुलकर, अरविंद विष्णू गोखले,
अनंत काणेकर, प्राध्यापक रा. ग. जाधव. आणि याचं योग्य उत्तर आहे विजय तेंडुलकर, जे खूप गाजलं होतं. रेल्वे संरक्षण दलाने RPFने तस्करांपासून महिलांना आणि मुलांना वाचविण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले? रेल्वे संरक्षण जो दल आहे त्यांनी जे तस्कर लोक असते त्यांच्याकडून महिला आणि मुलांचं संरक्षण व्हावं, त्यांना वाचवण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं? ऑप्शन आहे ऑपरेशन सतर्क, ऑपरेशन राहत, ऑपरेशन आहट आणि ऑपरेशन कामधेनू. काय याचं योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन आहट. मुलांना वाचवण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने राबविले होते. नंतरचा प्रश्न आहे कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये कोणता घाट लागतो? कोल्हापूर आणि कुडाळच्या मध्ये ऑप्शन आहे बोरघाट, हनुमंत घाट, फोंडा घाट, आंबोली घाट. कोणता घाट लागतो? हनुमंत घाट. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी हरभरा पिकाचा काबुली वाण कोणता? ऑप्शन आहे विश्वास, विशाल, विराट, विजय. आणि योग्य उत्तराचं विराट. विराट हा हरभरा पिकाचा काबुली वाण आहे. नंतरचा प्रश्न मऊ फळांचे रस काढण्यासाठी कोणते साधन वापरतात? मऊ फळांचे रस काढण्यासाठी कोणते साधन वापरतात? ऑप्शन आहे ट्यूब प्रेस, प्रेशर ज्युसर, मड प्रेस, बास्केट प्रेस. आणि याचं योग्य उत्तर आहे बास्केट प्रेस. नंतरचा प्रश्न FPO प्रमाणपत्र कोणत्या उद्योगासाठी अनिवार्य आहे? FPO प्रमाणपत्र कोणत्या उद्योगासाठी अनिवार्य आहे? ऑप्शन आहे बीज प्रक्रिया उद्योग, चर्मोद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, लघु उद्योग. कोणत्या उद्योगासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे? त्याचं योग्य उत्तर आहे अन्न प्रक्रिया उद्योग. अन्न प्रक्रिया उद्योग जर आपल्याला सुरू करायचा असेल तर FPO प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न मध्यवर्ती कंद पिके संशोधन संस्था कुठे आहे? मध्यवर्ती कंद पिके संशोधन संस्था कुठे आहे? ऑप्शन आहे लखनौ उत्तर प्रदेश, एर्नाकुलम केरळ, तिरुअनंतपुरम केरळ, डेहराडून केरळ. कुठे आहे? तिरुअनंतपुरम येथे आहे. संदेशवाहक आणि संदेशग्राहक यांना जोडणारा दुवा म्हणजे काय? संदेशवाहक आणि संदेशग्राहक यांना जोडणारा दुवा म्हणजे संदेश मार्ग. नेक्स्ट प्रश्न ओंगोल गायीचे मूळ स्थान कुठले आहे? ओंगोल गायीचे मूळ स्थान ऑप्शन आहे हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, सिक्कीम. आणि याचं योग्य उत्तर आहे ओंगोल गायीचे मूळ स्थान आंध्र प्रदेश. नंतरचा प्रश्न आहे नारळाची कोणती जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे? ऑप्शन आहे सिंगापुरी, आनंद, प्रताप, बानावली. नारळाची प्रताप ही जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली अतिशय लहान कोय असलेली आंब्याची जात कोणती? सर्वात लहान कोय असलेली आंब्याची जात जी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे ती कोणती आहे? ऑप्शन आहे सिंधू, राजापुरी, रत्ना, हापूस. आणि याचं योग्य उत्तर आहे सिंधू. सिंधू ही जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आणि त्याची कोय एकदम लहान आहे. 20वा प्रश्न पिकांच्या आधारभूत किमती ठरविण्यासाठी कोणता आयोग कार्यरत आहे? पिकांच्या आधारभूत किमती ठरवण्यासाठी जे आयोग नेमले जाते त्या आयोगाचे नाव काय आहे? ऑप्शन आहे नियोजन मंडळ, कृषी पणन मंडळ, कृषी मूल्य आयोग आणि कृषी विभाग. योग्य उत्तर आहे कृषी मूल्य आयोग. नंतरचा प्रश्न चोपन जमिनीत कोणत्या भूसुधारकाचा वापर करतात? ऑप्शन आहे झिंक, फेरस, जिप्सम गंधक, सोडियम बोरॉन, सिलिकॉन, मॉलिब्डेनम. योग्य उत्तर आहे जिप्सम गंधक.
ज्यामुळे चोपण जमिनी सुधारण्यास मदत होते. 22वा प्रश्न, व्हाईट लेगहॉर्न ही कशाची जात आहे? जी सर्वांनाच माहीत आहे, कोंबडीची जात आहे. कशाची जात आहे ही? कोंबडीची जात आहे. 23वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता इक्रिसॅट तंत्राचा वापर केला जातो? ऑप्शन आहे भुईमूग, मका, गहू, ज्वारी. इक्रिसॅट या तंत्राचा वापर हा भुईमूग पिकासाठी केला जातो. सामूल्य 7 असलेल्या जमिनी कोणत्या प्रकारात मोडतात? ऑप्शन आहे उदासीन, आम्ल विम्ल, क्षारयुक्त. आणि याचे योग्य उत्तर आहे उदासीन. कोणते संच वापरून फळझाडांची पानगळ करता येते? इथ्रेल, GA जिब्रेलिक ॲसिड, ABA, IAA. कोणतं? इथ्रेल वापरून आपण फळझाडांची पानगळ करू शकतो. नंतरचा प्रश्न आहे बघा, हा बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न आहे. सर्व मोती हिरे आहेत, एकही हिरा माणिक नाही. सर्व मोती हिरे आहेत आणि एकही हिरा माणिक नाही. त्यानुसार अनुमान काढलेला आहे, एकही मोती माणिक नाही आणि काही माणिक मोती आहेत. काय याचं योग्य उत्तर? काय अनुमान निघेल याच्यावरून? एकही मोती माणिक नाही. उत्तर नंबर 1. 27वा प्रश्न, आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? आधुनिक भारताचे शिल्पकार. ऑप्शन आहे वसंतराव चव्हाण, शिवाजीराव भोसले, यशवंतराव चव्हाण, महात्मा गांधी. उत्तर आहे आपले यशवंतराव चव्हाण यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जाते. व्हीए मायकोरायझा ही कोणत्या प्रकारची बुरशी आहे? व्हीए मायकोरायझा. ऑप्शन नत्र स्थिरीकरण, स्फुरद विरघडणारी, विघटक आणि रोग प्रसारक. कोणती आहे ही? स्फुरद विरघडविणारी बुरशी आहे व्हीए मायकोरायझा. नंतरचा प्रश्न आहे, हरितगृहातील सापेक्ष आर्द्रता किती असल्यास रोगकिडींचा प्रादुर्भाव वाढतो? हरितगृहात जी आर्द्रता असते ती किती प्रमाणात असली पाहिजे ज्यामुळे आर्द्रता वाढणार नाही, पण आर्द्रता वाढू शकते. कशामुळे? तर किती त्याचं प्रमाण असल्यास आर्द्रता वाढू शकते? तर 60 ते 70%, 90%पेक्षा कमी, 90%पेक्षा जास्त प्रमाणात असल्यास आणि 30 ते 40%. आणि योग्य उत्तर तर आपलं हेच असेल, 90पेक्षा जास्त प्रमाणात जर आर्द्रता असेल तर किडी आणि रोगाचा प्रभाव वाढू शकतो. नंतरचा प्रश्न आपला, आयडेंटिफाय द करेक्ट टाइप ऑफ टेन्स इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे, ही विल हॅव बीन स्कॉल्डिंग द मॅन. कोणता टेन्स आहे हा? फ्युचर कंटिन्यू टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. ING प्रत्यय. फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स. चला नेक्स्ट बघूया आपण. जर स्कूल हा शब्द HXSLLO असा लिहिला तर NZGV म्हणजे काय? हे कसे लिहिले जाईल? हे तुम्ही ABCD अल्फाबेटिकल पाहून योग्य आन्सर याचं काढाल. याचा आन्सर येते MATB. नंतरचा प्रश्न आहे, A आणि B हे दोघे भाऊ आहेत, C आणि D या बहिणी आहेत. A चा मुलगा D चा भाऊ आहे. B चे C बरोबर असलेले नाते कोणते? A आणि B दोघे भाऊ आहेत, C आणि D बहिणी आहेत, A चा मुलगा D आहे.
एचा मुलगा डी आणि डी हा सीचा भाऊ आहे. तर बीचे सी बरोबरचे नाते कोणते? कोणतेही. ऑप्शन आहे वडील, भाऊ, काका, आजोबा. उत्तर येईल काका. नंतरचा प्रश्न, दृकश्राव्य साधनातील ABC तत्वापैकी एचा अर्थ काय असतो? जे दृकश्राव्य साधने असतात त्यामध्ये ABC जे तत्व असते त्याच्या एचा अर्थ काय असतो? ऑप्शन आहे आकर्षक, शूरता, निडरता, सुस्पष्टता आणि बाह्य गुण. ए म्हणजे आकर्षक. नंतरचा प्रश्न आहे 34वा, केंद्र पुरस्कृत नदी खोरे प्रकल्प योजनेच्या निधीमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा किती टक्के वाटा असतो? ऑप्शन आहे 0%, 50%, 60%, 70%. याचं योग्य उत्तर आहे 0%. 100% केंद्र सरकारच यामध्ये निधी देतो. नंतरचा प्रश्न, कोणत्या पद्धतीने वृद्धिंगत केलेल्या पुढील पिढीत मातृत्व वृक्षाचे तंतोतंत गुण उतरतात? ऑप्शन आहे शाखीय अभिवृद्धी, बियांची अभिवृद्धी, बियांची व शाखीय अभिवृद्धी आणि यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे शाखीय अभिवृद्धी. ज्वारीचे कोणते संकरित वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ज्वारीचे विकसित केलेले संकरित वाण कोणते? ऑप्शन आहे श्रद्धा, परभणी, साईनाथ, CSH9. श्रद्धा, परभणी, साईनाथ, CSH9, मालदांडी 35-1. याचं योग्य उत्तर आहे परभणी साईनाथ. ही कोकण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. भारतातील मध्यवर्ती तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? ऑप्शन आहे कटक ओडिसा, मनिला, हैदराबाद तेलंगणा, कर्जत रायगड. कुठे आहे मध्यवर्ती तांदूळ संशोधन केंद्र? ऑप्शन नंबर 1 कटक ओडिशामध्ये आहे. ओडिशाला भारतातील मध्यवर्ती तांदूळ संशोधन केंद्र आहे. बाजरी या पिकाचे शास्त्रीय नाव काय आहे? ऑप्शन आहे टिटरिकम, एस्टिमम, पेनिसिटम, अमेरिकम, चिमेज, स्वर्गम, बायकलर. काय आहे याचं बाजरीचं शास्त्रीय नाव? बाजरीचं शास्त्रीय नाव काय आहे? पेनिसिटम अमेरिकेनम. नंतरचा प्रश्न आहे कापूस एकाधिकार खरेदी योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे? जो कापूस एकाधिकार खरेदी योजना आहे जी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येते ती मूळ संकल्पना कोणाची आहे? कोणी ती संकल्पना मांडली होती? ऑप्शन आहे यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, जवाहरलाल नेहरू आणि अशोकराव चव्हाण. योग्य उत्तर आहे आपले वसंतराव नाईक. नंतरचा प्रश्न आहे दीर्घ मुदतीच्या पिकांकरिता कोणत्या स्फुरदयुक्त खताचा वापर करावा? ऑप्शन आहे सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट, डायमोनियम फॉस्फेट, हाडाचे खत. त्याला म्हणतात बोनोमिल. कोणत्या खताचा वापर करायचा विद्यार्थी मित्रांनो? उत्तर आहे हाडाचे खत, बोनोमिल. याचा वापर आपण दीर्घ मुदतीच्या पिकांकरिता करायचा असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे बोरॅक्स पावडरमधील बोरानचे प्रमाण किती टक्के असते? ऑप्शन आहे 11%, 21%, 31%, 41%. आणि याचं योग्य उत्तर आहे बोरानमध्ये बोरॅक्स पावडरमध्ये बोरानचे प्रमाण 11% असते. नंतरचा प्रश्न सरपंच राजीनामा द्यायचा असल्यास त्याने तो कोणाला सादर करायचा असतो? कोणाला सादर करायचा असतो? ऑप्शन आहे अध्यक्ष जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, सभापती, पंचायत समिती. कोणाला करायचा असतो? सरपंचाला जर राजीनामा द्यायचा असेल तर त्यानं सभापती, पंचायत समिती यांना सादर करायचा असतो. नंतरचा प्रश्न
विसंगत जोडी शोधा. इराण आशिया, कॅनबेरा ऑस्ट्रेलिया, नॉर्वे युरोप, अल्जेरिया आफ्रिका. कोणती चुकीची जोडी आहे? ऑप्शन नंबर 2 कॅनबेरा ऑस्ट्रेलिया. नंतरचा प्रश्न, जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येते? शिक्षक दिन 5 सप्टेंबर आणि गांधी जयंती 2 ऑक्टोबर. तर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर गांधी जयंती कोणत्या वारी येते? सोमवारी. सुगम्य भारत अभियान कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे सार्वजनिक वाहतूक, ज्येष्ठ नागरिक प्रवास, अपंग सक्षमीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग. कशाशी संबंधित आहे सुगम्य भारत अभियान? तर अपंग सक्षमीकरणाशी संबंधित आहे. अपंगाचं सक्षमीकरण करण्याकरिता सुगम्य भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. नंतर आहे भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता? ऑप्शन ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, परमहंस मंडळी. भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या असं प्रार्थना समाजाने उद्देश दिला होता. प्रार्थना समाज. नंतरचा प्रश्न आहे स्टँड अप इंडिया योजना खालीलपैकी कोणत्या समाज घटकासाठी आहे? स्टँड अप इंडिया. ऑप्शन आहे अनुसूचित जाती, अनुसूचित महिला आणि वरील सर्व. आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टँड अप इंडिया योजना ही अनुसूचित जाती, अनुसूचित महिला आणि महिला सर्वांसाठी सुरू करण्यात आली होती. पिकत घातलेल्या आंब्याची काय म्हटलं जाईल? ऑप्शन आहे घड, राई, आळी, जाडी. पिकत घातलेल्या आंब्याची आडी. नंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता पाटबंधारे प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात नाही? ऑप्शन आहे बेंबडा, अडाण, पेनटाकडी, अप्पर पेनगंगा. कोणता पाटबंधारे प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात नाही आहे? बेंबडा आहे, अडाणी आहे, अप्पर पेनगंगाई आहे. कोणता नाही आहे? पेनटाकडी. पेनटाकडी हा पाटबंधारे प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो ते मला कमेंट करून सांगाल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरचा प्रश्न, जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतीविषयक कोणता नियम लागू होतो? जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतीविषयक नियम. ऑप्शन आहे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. याचं योग्य उत्तर आहे तिसरा. न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम जेट विमानाला लागू होतो. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले अभियान कोणते? शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जे सुरू केलं अभियान ते कोणतं आहे? ऑप्शन आहे मिशन प्रेरणा, मिशन दिलासा, मिशन बळीराजा, मिशन शेतकरी. याचं योग्य उत्तर आहे मिशन दिलासा. मिशन दिलासा हे जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले अभियान आहे. नंतरचा प्रश्न, पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. ऑप्शन आहे मुळीच न दिसणे, मदत न करणे, कुचरपणा करणे आणि मदत करणे. याचं योग्य उत्तर आहे कुचरपणा करणे. ऑप्शन नंबर 3. नंतरचा प्रश्न आहे विदर्भात कापूस लागवडीसाठी योग्य वेळ कोणती? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, जून, जुलै, नोव्हेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. कोणती योग्य वेळ आहे? जून, जुलै.
फळे पिकण्याच्या प्रक्रियेला चालना देणारा वायू कोणता आहे? फळे लवकर पिकावी याकरता कोणता वायू वापरला जातो? ऑप्शन आहे हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, इथिलीन, अमोनिया. आणि योग्य उत्तर आहे याचं इथिलीन. इथिलीन या वायूचा वापर केल्यास फळे लवकर पिकतात. न्यूसेलर हे कोणत्या फळ पिकाची जात आहे? सर्वांनाच माहीत आहे. कोणत्या फळ पिकाची जात आहे ही? न्यूसेलर ही मोसंबी फळ पिकाची जात आहे. नंतर एका सांकेतिक भाषेत तापट हा शब्द हा दबाडा असा लिहितात, तर कटाप शब्द कसा लिहाल? ऑप्शन आहे गाडबा, काटा, गडावर, बाडगा. एका सांकेतिक भाषेत तापट हा शब्द दबाडा असा लिहितात, तर कटाप शब्द कसा लिहाल? त्याचं योग्य उत्तर आहे गाडबा. नंतर पेरणीच्या कोणत्या पद्धतीत बी हे विशिष्ट जागी लावले जाते? ऑप्शन आहे ड्रिलिंग, ब्रॉडकास्टिंग, डिबलिंग आणि वरील सर्व. पेरणीची कोणती पद्धत आहे ज्यात बी हे विशिष्ट जागी लावलं जाते? त्याला म्हणतात डिबलिंग. बी टोचून लावतो आपण त्याला. मुक्त बाजारपेठेतील शेतमालाची किंमत विशिष्ट किमतीपेक्षा कमी झाल्यास ज्या किमतीला संबंधित मालाची खरेदी करण्याची हमी शासनामार्फत घेतली जाते त्या किमतीला काय म्हणतात? काय म्हटलेलं आहे? मुक्त बाजारपेठेतील शेतमालाची किंमत विशिष्ट किमतीपेक्षा कमी झाली तर ज्या किमतीला संबंधित मालाची खरेदी करण्याची हमी शासन घेते त्या किमतीला काय म्हणतात? ऑप्शन आहे बाजारभाव, कमाल आधारभूत किंमत, किमान आधारभूत किंमत आणि सरासरी किंमत. योग्य उत्तराचं किमान आधारभूत किंमत जे शासन हमी घेते. मॉलिक ॲसिड कोणत्या पिकाच्या कोवड्या पानात असते? तुती, विडी, हरभरा, ज्वारी. कोणत्या पिकाच्या पानात मॉलिक ॲसिड असते? हरभरा या पिकाच्या पानामध्ये असते. चित्र हे कृषी विस्ताराचे कोणते साधन आहे? चित्र हे कृषी विस्ताराचं कोणतं साधन आहे? ऑप्शन आहे दृकश्राव्य, श्राव्य, सामुदायिक आणि अप्रक्षेपित. कोणतं साधन आहे हे? अप्रक्षेपित साधन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे कृषी घटकावरील ग्रामसेवक भरतीतील प्रश्नपत्रिका क्रमांक 2. असेच व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.